त्रास दिला नाही खतरनाक. जमीर भाई, तुमचे जुने मित्र शरददादा पुणा तालुक्याचे आमदार झाले. मधल्या काळामध्ये तुम्हाला वेगवेगळ्या रंगात पाहिलं होतं आम्ही. मी जरी शरीराने पुढे असलो तरी दादा हे मागील जुन्नर तालुक्यामध्ये आल्यानंतर जुन्नर शहरात ज्यावेळेला आल्याच्या नंतर आम्ही जवळपास 20-25 मुलं, रमजान महिना होता आणि कागदीवाडा या ठिकाणी बसलो होतो आणि दादा इनोवा गाडीमध्ये आले आणि आल्यानंतर मी त्यावेळेला काँग्रेसचा युवक अध्यक्ष होतो शहराचा. त्यानंतर मला सांगितलं की बाबा मला आमदार व्हायचं. तर त्यावेळेला आमदार होणं म्हणजे ते एकदम आम्हाला थोडंसं मग झटका बसला, कारण मी दोन आमदारकीचे टर्म बघितले होते आणि दोन काम करत होतो बूथ एजंटपासून. तर मग ठीक आहे दादा, असं आम्ही थोडं हसलो त्यावेळेला. मग दादा म्हटले का, आता आम्ही म्हटलं का बा आम्हाला उपास सोडायचा, रोजा सोडायचा. दादा म्हटले मी पण तुमच्यासोबत उपास सोडणार. तर आम्ही दादांच्यासोबत कागदेवाडा मशिदीमध्ये त्यावेळेला आमच्याकडं सामुदायिक उपास सोडायची प्रथा म्हणजे जवळपास 300 वर्षापासून आहे. तर कागदेवाडा मशिदीमध्ये दादांनी आमच्यासोबत उपास सोडला आणि त्याच्यानंतर मग आम्ही दादांचे विचार ऐकल्यानंतर म्हटलं बा दोस्तीच्या हिशेबाचे माणूस होत. मग दादांच्यासोबत तेव्हा जे कनेक्ट राहिलो तर दादांचं ज्यावेळेला पहिलं फॉर्म भरलं गेलं शिवसेनेच्या वतीनं आणि जेव्हा तिकीट कापलं गेलं होतं तेव्हा पहिलं भाषण मी केलं होतं त्यावेळेला बाजार सेंटरमध्ये, बैल बाजारामध्ये. त्याच्यानंतर दादांसोबत पुढच्या निवडणुकीमध्ये मनसेच्या माध्यमातून मी 2.5 वर्ष अगोदर दादांच्या पहिला महाराष्ट्रात नगरसेवक होतो. मग दादांच्यासोबत परत मनसेमध्ये जॉईन झालो. मनसेच्या नंतर मग दादांच्यासोबत परत शिवसेनेमध्ये मातोश्रीमध्ये दादांचा ज्यावेळेला प्रवेश झाला त्यासोबत पण त्यावेळेला दादांच्यासोबत होतो. त्यावेळेला मी सांगितलं की एका हातात हिरो आहे दुसऱ्या हातात भाऊ आहे माझ्या. तर तो दादांसोबत तरी दादाच्या प्रेमाखातर आम्ही शिवसेनेचा प्रचार केला. त्याच्यानंतर मग दादा दुर्दैवाने त्यावेळेला पडले आणि पडल्याच्या नंतर मग तिसऱ्या टर्मला जरी आम्ही कोणता स्टेज शेअर केला नाही, त्याच्यामागे वेगवेगळी कारणं होती, परंतु दादाच्यासोबत नेहमी सदैव होतो, आहे आणि राहणार. आणि दादाची माझी मैत्री अशी आहे, दोस्ती अशी आहे का जी मरेपर्यंत, राजकीय मतभेद जरी झाले, वैचारिक मतभेद जरी झाले तरी दोस्ती ही आमची कायमस्वरूपी राहणार आहे. आणि दादांचं वेगळं नातं आहे. दादांनी कधी मला एक भाऊ समजून आणि मी दादांना कधी एक भाऊ मानूनच मी पुढं माझी प्रत्येक राजकीय वाटचाल करत गेलेलो आहे. आणि दादांच्या सोबतच प्रत्येक झेंडा मी घेतलेला आहे. त्याच्यामुळं झेंडा बदलला किंवा रंग बदलले तरी असा काही विषय नाही. मधल्या काळात जरा दुरावलेले पाहायला मिळाले नाही. ते थोडंसं आता मी सांगितलं ना, भाऊ जरी असलं तरी थोडंसं वादावादी होतं. सुबह को बोला शाम को लौटा असं बोला नाही. मी गेलोच नव्हतो, समजून घ्या, लौटलोच नाही. मी पुढे गेलोच नव्हतो. त्याच्यामुळे मी लौटणे संपर्कात होता हां आणि कंटिन्यू दादांच्या सोबत होते. वेळ कमी होते फोन. अच्छा, म्हणजे आतून संपर्कात होतेच. हो, नाही संपर्कात ओपनमध्ये पण होतो. रायगडवरती मी कधी दोन मला ते रायगड आणि मला कम्फर्ट झोन तिकडं. मी आज तुम्हाला सांगतो का मला इथं कम्फर्ट वाटतं. म्हणजे मी आजही कधी रायगडवर गेलो तर मला असं वाटतं की मी घरात आल्यासारखं वाटतं. त्याच्यामुळं रायगडपासून दुसऱ्यांना काही विषय नव्हता ज्याच्या मागेही आणि याच्या पुढेही भविष्यात दादांसोबत असतात. थँक्यू.